मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत सारांश लेखन. सारांश लेखनाकरिता कृतीपत्रिकेमध्ये एक परिच्छेद दिला जातो. विद्यार्थ्यांनी संबंधित परिच्छेदात आकलन होईल अशा प्रकारे मौन वाचन करावे. म्हणजे मनातल्या मनात तो परिच्छेद, तो पॅसेज काय करायचा, वाचायचा. आणि तुम्हाला त्याच्यामध्ये काय लक्षात येईल, तुमच्या त्या भाषेमध्ये 1/3 एवढा तुम्हाला काय करायचं आहे, तो लिहायचा आहे. तर काही विद्यार्थ्यांना सारांश लेखन हे एक लेखन कौशल्याचाच भाग आहे, पण तरी सुद्धा विद्यार्थी काय करतात, हे सोडून देतात. त्यांना सारांश लेखन म्हणजे काय हेच माहिती राहते नाही. तर सारांश लेखन म्हणजे काय ते आपण, जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते पहिले पाहू. म्हणजे जे लक्षात घेण्याचे मुद्दे आहेत ते आपण पाहू. तर पहिला आहे त्याच्यातला, कृतीपत्रिकेतील परिच्छेदाचे आकलनासहित वाचन करावे. म्हणजे समजून काय करावे, वाचन करावे, मौन वाचन करावे. ठीक आहे. दुसरं, परिच्छेद म्हणजे पॅराग्राफ. परिच्छेदात आलेला जो संदर्भ आहे, तिथं जो संदर्भ दिलाय, विचार दिलेत आणि उदाहरणे काय करायचे, अधोरेखित करायचे. अधोरेखित करणे म्हणजे काय, अंडरलाईन करायचे. तिसरं, तर परिच्छेदात आलेले उदाहरण, परिच्छेदामध्ये आलेले उदाहरणे किंवा संबंधित जे घटक आहेत, ते घटकांचे वर्णन तुम्हाला सारांश लेखन करताना ते लिहू नयेत. वर्णन ते काय करावे, लिहू नयेत. त्याऐवजी सारांश लेखनामध्ये फक्त त्याच्या संदर्भाचा उल्लेख करावा. त्याच्या संदर्भात म्हणजे जे दिलेलं आहे त्या सारांश लेखनात, त्याच्या संदर्भात काय करावा, आपण उल्लेख करावा. चौथा आहे की सारांश लेखन करताना तो तृतीय पुरुषी निवेदनातच करावा. कसा करावा, तृतीय पुरुषी निवेदनात करावा. ठीक आहे. पाचवा आहे, सारांश लेखन करताना पाल्हाळीपणा टाळून, म्हणजे जास्त फापट पसारा लिहित न बसता आकर्षक कसे बनवायचे, आकर्षक व परिणामकारक शब्दांचा प्रयोग करायचा आहे. तसेच शब्दसमूहाचाही वापर करायचा आहे. ठीक आहे. सहावा आहे याच्यामधल्याच, की सारांश लेखन करताना संबंधित परिच्छेदातील जे वाक्य आहेत, जे परिच्छेदामध्ये जे पॅराग्राफमध्ये जे वाक्य दिलेत, परिच्छेदातील जे वाक्य ते जसेच्या तसे उतरवू किंवा जसेच्या तसे कॉपी करू नये किंवा लिहू नये. ते आपल्या शब्दात लिहावे. नंतर सारांश लेखन करताना त्यात परिच्छेद करू नये. ठीक आहे. सारांश लेखन म्हणजे 1/3 मध्ये तुम्हाला लिहायचंय. तर त्याच्यामध्ये पहिले आपण पाहिलं की त्याचं मौन वाचन करावं. नंतर त्यात संदर्भ, विचार या उदाहरणांत काय करावे, अंडरलाईन करून ठेवावेत. त्याच्यानंतर तिसरं, उदाहरणे काही संबंधित घटक असतील, काही वर्णन केलेलं असेल तर ते लिहू नये. त्याचे जास्तीत जास्त तृतीय पुरुषी निवेदनात लिहावे. आपलं जे सारांश लेखन करतोय ते आकर्षक आणि परिणामकारकच असावे. त्यानंतर परिच्छेदामध्ये जे वाक्य आहेत ते जसे कॉपी करून लिहू नये. त्याच्यामध्ये आपल्या भाषेत लिहिले जावे. त्यानंतर तुम्ही सारांश लेखन करताना परिच्छेद
करू नये. ठीक आहे, तुम्हाला एक खाली उदाहरण देते. एक म्हणजे खालील उतारा वाचायचंय, एक तृतीयांश म्हणजे कशा पद्धतीने लिहायचंय हे तुम्हाला मी कॉपी देते, तर तुम्ही ती वाचा आणि समजून घ्या. ठीक आहे, थँक्यू.